चलो बॉयज, मागच्या लेक्चर मध्ये आपण सेल सायकल बघितली होती आणि मायटोसिस आणि मियोसिस याच्याविषयी एक छोटंसं इंट्रोडक्शन मी दिलं होतं. चला आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला मायटोसिस डिटेल मध्ये बघायचंय. काय बघायचंय? मायटोसिस. तर मागच्या लेक्चर मध्ये थोडंफार आपण डिस्कशन केलं होतं, तर मी थोडं रिवाइज करतो. चला, मायटोसिस, व्हॉट इज अ पर्पज ऑफ मायटोसिस? आपण मायटोसिस कशासाठी करतोय किंवा आपल्या बॉडीमध्ये मायटोसिस का होतंय? तर मायटोसिसचा पर्पज आहे ग्रोथ. कशासाठी होतंय? ग्रोथ. आपल्या बॉडीची ग्रोथ होण्यासाठी काय होते? मायटोसिस होते. मग मायटोसिस होतंय तर एका सेल पासून किती सेल बनतात रे? मायटोसिस होतंय तर एका सेल पासून दोन सेल बनतात, बरोबर ना? एका सेल पासून दोन सेल बनतात आणि एका सेल पासून दोन सेल ज्या काय बनतायत त्या कशा बनतायत? काय फॉलो करून बनतायत? प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टेलोफेज, सायटोकायनेसिस and then there is a formation of two daughter cells. बरोबर? This is a mitosis. मग हे चित्र आठवते का तुम्हाला? अशी एक आपली सेल आहे, मॅच्युअर सेल आहे. ती कशामध्ये जाणार आहे? यंग फेज मध्ये जाणार आहे. मग यंग फेज कंप्लीट ज्यावेळेस होईल त्यावेळेस किती सेल बनणार आहेत? दोन डॉटर सेल बनणार आहेत. जर ही जी काही यंग फेज आहे, या यंग फेज जर मायटोसिस असेल तर ही कसली असेल? इक्वेशनल सेल डिव्हिजन असेल. कारण मायटोसिस ही कशी आहे? इक्वेशनल सेल डिव्हिजन आहे. मग ही जी काही नवीन तयार झालेली सेल आहे ती परत एकदा काय होईल? मॅच्युअर होईल. मॅच्युअर होण्यासाठी ती कोणत्या फेज मध्ये जाणार आहे? इंटरफेज. आठवतंय? इंटरफेज मध्ये जाणार. देयर आर टू फेजेस ऑफ द व्हॉट? टू फेजेस ऑफ द सेल सायकल. मग त्यामध्ये काय असणार? प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टेलोफेज आणि सायटोकायनेसिस. आणि इंटरफेज ही तीन स्टेजेस मध्ये डिवाइड झालेली असणार किंवा तीन फेजेस मध्ये डिवाइड झालेली असणार. That is the G1 phase, S phase and G2 phase. बरोबर आहे ना? हो. सो दिस इज द सेल सायकल. बरोबर आहे. याच्यामध्ये G1 मध्ये काय होतंय? ग्रोथ होते, सेलची साईज वाढते. S मध्ये काय? सिंथेसिस फेज. पण सिंथेसिस ऑफ प्रोटीन कुठं होतंय? सिंथेसिस ऑफ प्रोटीन कुठं होतंय? G2 मध्ये. कुठं होतंय? G2 मध्ये. आता सेल काय आहे? रेडी झाली आहे. कशासाठी? यंग फेज साठी. मग यंग फेज परत दोन प्रकारचे आहेत. एक आहे मायटोसिस, एक आहे मियोसिस. मग मायटोसिसचं सांगितलं काय? ग्रोथ. आणि दुसरी काय आहे? मियोसिस. काय आहे? मियोसिस. व्हॉट इज द पर्पज ऑफ मियोसिस? मियोसिस कशासाठी होतंय? रिप्रोडक्शन करण्यासाठी. कशासाठी? रिप्रोडक्शन करण्यासाठी. किंवा मी असं म्हणू शकतो काय रे? गॅमेट फॉर्मेशन साठी काय होतंय? मियोसिस होतंय. मग जसं मायटोसिस मध्ये किती सेल बनतायत रे? दोन सेल बनतायत. तसं मियोसिस मध्ये किती सेल बनतायत? चार सेल बनतायत. एक सेल आहे ती डिवाइड झाली पहिल्यांदा. एकापासून किती बनल्या? दोन. मग परत हे दोन सेल्स परत डिवाइड झाल्या आणि एका सेल पासून फायनली किती सेल बनल्या? चार सेल बनल्या. इथं जे काही एकापासून दोन बनल्या त्याला आपण म्हणतो मियोसिस फर्स्ट आणि दोन पासून चार बनल्या त्याला आपण काय म्हणतो? मियोसिस सेकंड. बरोबर आहे ना? हा. आणि मायटोसिस जे काय असतं ते कसं असतं? इक्वेशनल सेल डिव्हिजन. म्हणजे इथं काय केली जाते? प्लॉइडी लेवल मेंटेन केली जाते. काय? प्लॉइडी लेवल. सर ते काय असतं? प्लॉइडी लेवल म्हणजे काय? तुमच्या सेल मध्ये डीएनएच्या किती कॉपीज आहेत त्याला आपण म्हणतो प्लॉइडी लेवल. ऍक्च्युअली म्हणजे फादर कडून एक डीएनए ची कॉपी आली, मदर कडून एक डीएनए ची कॉपी आली, तर आपल्याकडे किती कॉपी आहेत? दोन कॉपी. म्हणजे एका कॅरेक्टर साठी किती क्रोमोझोम काम करतायत? दोन क्रोमोझोम काम करतायत. म्हणजे माझा आय कलर काय असेल, माझा स्किन कलर काय असेल हे डिसाइड करण्यासाठी माझ्याकडे दोन क्रोमोझोम आहेत. एक फादर कडून आलाय, एक मदर कडून आलाय. पण आता जो काही माझा स्किन कलर दिसतोय, जो काही तुमचा स्किन कलर दिसतोय, आय कलर आहे, हाईट आहे, प्रत्येक कॅरेक्टर जे काय आहे ते जे काय एक्सप्रेस झालं, मग हे दोन चॉईस होते आपल्याकडे. एक फादर कडे क्रोमोझोम आहे स्किन कलर साठी, एक मदर कडे आहे स्किन कलर साठी. तर मग आता जो तुम्हाला स्किन कलर दिसतोय तो ठरला कशावरून? कारण तो जीन किंवा तो क्रोमोझोम हा काय होता? डॉमिनंट होता. पण माझ्याकडे ऑप्शन किती आहेत? दोन. म्हणून आपण कसले ऑर्गॅनिझम आहेत? डिप्लॉइड. कसले? डिप्लॉइड. मग ज्यावेळेस आपल्याला ग्रोथ करतोय आपण, तर मग मला जर सेलची ग्रोथ करायची, हाईट वाढवायची, स्किन आहे, इंटेस्टाइन आहे, इनर लाइनिंग ऑफ द माउथ आहे, तिथं जर मला सेल डिव्हिजन करायची आणि तिथं जे काही मी सेल डिव्हिजन करतोय ते कशासाठी करतोय? मला एखादी जखम झाली तर ती जखम भरून काढण्यासाठी. मग जखम भरून काढायची मला, तर जशा माझ्या ऑलरेडी सेल्स आहेत तशीच मला दुसऱ्या पण सेल पाहिजेत ना? बरोबर आहे ना? हा. तर मग तशाच पाहिजेत. म्हणजे मला प्लॉइडी लेवल काय करायची? मेंटेन करायची. तर मग ही काय असणार आहे? इक्वेशनल सेल डिव्हिजन असणार आहे. काय असणार आहे? इक्वेशनल. म्हणजे जी मदर सेल आहे ती पण डिप्लॉइडच आहे आणि डॉटर सेल ज्या काही दोन बनल्या त्या पण कशा आहेत? डिप्लॉइडच आहेत. पण इन केस ऑफ मियोसिस तसं नाही होत. मियोसिस मध्ये मदर सेल जरी
हे असलं काय असला डिप्लॉइड असला तरी मियोसिस फर्स्ट नंतर जे काही सेल्स बनतायत दे आर ऍक्च्युअली हॅप्लॉइड. म्हणजे मियोसिस मधलीच जी मियोसिस फर्स्ट आहे दॅट इज द रिडक्शनल सेल डिव्हिजन आणि मियोसिस सेकंड जी काय आहे ते पण परत काय करते प्लॉइडी लेवल मेंटेन करते. मीन्स दॅट जर तुम्हाला असा क्वेश्चन आला मायटोसिस और मियोसिस which of the following is a reductional cell division तर ऑफ कोर्स तुम्ही म्हणणार काय रे मियोसिस इज अ रिडक्शनल सेल डिव्हिजन बरोबर आहे. हां पण क्वेश्चनच जर असा आला समजा की मायटोसिस असं स्पेसिफिकली मायटोसिस फर्स्ट इज अ इक्वेशनल सेल डिव्हिजन ट्रू और फॉल्स तर त्यावेळी आन्सर काय असणार आहे ट्रू असणार आहे कारण mitosis first is actually the reductional cell division and mitosis second is the equational cell division. सेल कशी आहे हॅप्लॉइड आणि बनली कशी हॅप्लॉइड हॅप्लॉइडच होती हॅप्लॉइडच राहिली रिडक्शन झालं का नाही म्हणून मायटोसिस सेकंड इज अ इक्वेशनल सेल डिव्हिजन. मायटोसिस सेकंड कशी आहे इक्वेशनल डिव्हिजन आहे. क्लियर आहे म्हणजे फक्त मायटोसिस विचारलं तर रिडक्शनल पण जर स्पेसिफिकली विचारलं मायटोसिस सेकंड तर ती काय असेल इक्वेशनल असेल ना की रिडक्शनल. ओके ठीक आहे चला आता डिटेल मध्ये आपण बघणार आहे काय बघणार आहे मायटोसिस. कळालं एक ओव्हरऑल आयडिया आली काय विषय आणि याची ट्रिक सांगितली होती मी. मायटोसिस याला काय म्हणायचं मायटोसिस याला जर आपण मायटोसिस म्हणतो तर किती सेल तयार होत आहेत दोन मायटोसिस दोन सेल्स तयार होत आहेत. चला तर मग आता माझी सेल कुठे आहे इथे इंटरफेस कंप्लीट करून आता जी माझी सेल झाली आहे ती कशी झाली आहे मॅच्युअर झाली आहे साईज मोठी आहे. मग आता ती कशामध्ये जाणार सगळ्यात पहिल्यांदा प्रोफेज नंतर मेटाफेज नंतर एनाफेज नंतर टेलोफेज. चला मग मी लिहून घेतो सगळ्यात पहिल्यांदा ती कशामध्ये जाणार आहे प्रोफेज दुसरे मेटाफेज तिसरं एनाफेज चौथं टेलोफेज आणि पाचवं आपण त्याला काय म्हणतो सायटोकायनेसिस. काय म्हणतो सायटोकायनेसिस. आता व्हॉट इज द मीनिंग ऑफ कायनेसिस. कायनेसिसचा मीनिंग काय होतो कायनेसिस मीन्स सेपरेशन. कायनेसिसचा मतलब काय होतो सेपरेशन. मग इथं काय आहे सायटोकायनेसिस. सायटो म्हणजे सायटोप्लाझम म्हणजे इथं जे काही सायटोकायनेसिस सेपरेशन होतंय कोणाचं सायटोप्लाझमचं बरोबर. हा मग प्रोफेज मेटाफेज एनाफेज टेलोफेज हे ज्या काही चार फेजेस आहेत या चार फेजेसला कंबाइंडली म्हटलं जातं कॅरिओकायनेसिस. काय म्हटलं जातं कॅरिओकायनेसिस. व्हॉट इज द मीनिंग ऑफ कायनेसिस. कायनेसिस मीन्स डिव्हिजन. कायनेसिस म्हणजे काय डिव्हिजन सेपरेशन. कॅरिओ म्हणजे कॅरिओ कशाला रिप्रेझेंट करतंय न्यूक्लियस सेलचा जो काय न्यूक्लियस. म्हणजे प्रोफेज मेटाफेज एनाफेज टेलोफेज ह्या ज्या काही फेजेस होतात त्याच्यामध्ये काय होतंय सेलचं फक्त न्यूक्लियस डिवाइड होतंय आणि मग नंतर आपल्याला काय करावं लागतंय सायटोकायनेसिस म्हणजे सायटोप्लाझम डिवाइड करावा लागतोय. मग त्यावेळेस काय होणार एका सेल पासून दोन सेल बनणार. क्लियर आहे चला तर मग कळालं प्रोफेज मेटाफेज एनाफेज टेलोफेज अँड सायटोकायनेसिस. राहील लक्षात राहील सिक्वेन्स लक्षात राहील. ओके चला तर मग सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रोफेज बघणार आणि मग नंतर ओळीनं सगळ्या ज्या काही फेजेस आहेत त्या आपण काय करणार आहे स्टडी करणार आहे. ओके चला तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथं लिहितो प्रोफेज. तर प्रोफेज मध्ये काय होतंय प्रोफेजची जर डायग्राम काढायची असेल तर ती मला अशी काढावी लागेल. प्रोफेज मध्ये तुम्हाला सेल जी काय आहे ही जी सेल आहे ती जर प्रोफेज मध्ये गेली तर कशी दिसेल सीन तुम्हाला असा दिसेल. मग प्रोफेज मध्ये काय होतंय रे चला इथे शॉर्ट मध्ये मी लिहितो. प्रोफेज मध्ये काय होतंय डिसइंटिग्रेशन ऑफ न्यूक्लियस. व्हाट डिसइंटिग्रेशन ऑफ न्यूक्लियस. डिसइंटिग्रेशन ऑफ न्यूक्लियस अँड एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अँड गोल्गी ॲपॅरेटस. काय डिसइंटिग्रेशन ऑफ न्यूक्लियस एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अँड गोल्गी ॲपॅरेटस. सर डिसइंटिग्रेशन म्हणजे काय हो डिसइंटिग्रेशन म्हणजे थोडक्यात आपल्या भाषेत बोलायचं झालं तर ते विरघळतात डिसॉल्व्ह होतात. काय होतात डिसॉल्व्ह. मग कोण डिसॉल्व्ह होतंय न्यूक्लियर मेम्ब्रेन डिसॉल्व्ह होते गोल्गी ॲपॅरेटस डिसॉल्व्ह होतंय आणि एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय होतंय डिसॉल्व्ह होतंय. का बरं का याची अशी का गरज आहे किंवा ही सेल असं का करत असेल कारण आता आपल्याला सेल डिव्हिजन करायचंय. आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा
कॅरिओकायनेसिस करायचंय. प्रोफेज इज अ फर्स्ट स्टेज ऑफ कॅरिओकायनेसिस, बरोबर. मग कॅरिओकायनेसिस करायचंय, मला न्यूक्लियस सेपरेट करायचा आहे, तर मग मला स्पेस कशी लागणार आहे, जास्त. जागा कशी लागणार आहे, जास्त. मग जागा जर जास्त लागणार आहे तर मग मी काय करतो, सगळ्यात पहिल्यांदा न्यूक्लियस काय करतो, डिसअपियर, डिसॉल्व. म्हणजे आता माझ्याकडे मोठी जी काही सेल आहे, स्पेस वाढली ना डिव्हिजन साठी, तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा सेल काय करते, न्यूक्लियसला डिसअपियर करते. मग नंतर गोल्गी ॲपॅरेटस आणि एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम यांचं काय आहे, नेटवर्क, मग ते पण काय झालं, डिसअपियर. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट होते, दॅट इज द इनिशिएशन ऑफ द कंडेन्सेशन ऑफ द व्हॉट, डीएनए. इनिशिएशन ऑफ द कंडेन्सेशन ऑफ द डीएनए. डीएनएच्या कंडेन्सेशनला इनिशिएशन होते. आणि एक गोष्ट अजून एक, सिंथेसिस फेज मध्ये काय सिंथेसिस झालं होतं रे, डीएनए सिंथेसिस झालं होतं. आणि अजून एक गोष्ट सिंथेसिस झाली होती, काय, कमेंट करून सांगू शकता का, की एस फेज मध्ये डीएनए सोबत अजून काय सिंथेसिस होतं, काय होतं, आठवतंय? हा, काय होतं, सेंट्रोझोम्स. काय होतं, सेंट्रोझोम्स. मग इथं काय होतं, सेपरेशन, सेपरेशन ऑफ अ सेंट्रोझोम्स. सेंट्रोझोम्स सेपरेट होतात, म्हणजे हे असे सेंट्रोझोम्स कुठे जायला लागतात रे, अपोजिट पोलला जायला लागतात. सो दिस विल हॅपन इन द प्रोफेज, बरोबर. काय झालं, सगळ्यात पहिल्यांदा न्यूक्लियस डिसअपियर व्हायला लागलं. दुसऱ्यांदा काय रे, इनिशिएशन ऑफ कंडेन्सेशन ऑफ डीएनए. मग कंडेन्सेशन ऑफ डीएनए होतंय म्हणजे काय तयार व्हायला लागले, आता क्रोमोझोम. काय तयार व्हायला लागले, क्रोमोझोम. आणि सेपरेशन ऑफ अ सेंट्रोझोम्स. सेंट्रोझोम्स काय व्हायला लागले, सेपरेट व्हायला लागले. मग नंतर ती कशामध्ये जाणार, मेटाफेज. कशामध्ये जाणार, मेटाफेज. मग मेटाफेज मध्ये ज्यावेळेस जाते सेल, त्यावेळेस आता हे अपोजिट पोलला निघाले होते, तर मेटाफेज मध्ये गेल्यानंतर ते अपोजिट पोलला पोहोचले. अपोजिट पोलला काय झाले, पोहोचले. ठीक आहे. आणि आता कंडेन्सेशन ऑफ डीएनए चालू झालं होतं, म्हणजे काय बनले होते, क्रोमोझोम्स. आणि ते जे काही बनलेले क्रोमोझोम आहेत, ते क्रोमोझोम आता सेलच्या इक्वेटोरियल प्लेटला येऊन काय झाले, सेटल झाले. तर मग मेटाफेज मध्ये तुम्हाला डायग्राम ही अशी दिसेल, किंवा सेल जर बघितली तर तुम्हाला अशी दिसेल. काय रे, क्रोमोझोम्स आर ॲट इक्वेटोरियल प्लेट. फर्स्ट ऑफ ऑल काय, क्रोमोझोम्स आर अ इक्वेटोरियल प्लेट. दुसरी गोष्ट, क्रोमोझोम्स आर ॲट मोस्ट कंडेन्स्ड फॉर्म. व्हॉट, मोस्ट कंडेन्स्ड फॉर्म. क्रोमोझोमचा सगळ्यात जास्त कंडेन्स्ड फॉर्म जो काय आहे, तो तुम्हाला कुठे दिसेल, मेटाफेज मध्ये दिसेल. म्हणजे सायंटिस्ट जे काय आहेत, त्यांना जर क्रोमोझोमची स्टडी करायची असेल, तर ते क्रोमोझोमची स्टडी करताना या सेल मधली कोणती फेज फेवरेबल किंवा फेवर करतील रे, मेटाफेज करतील. का बरं, कारण क्रोमोझोमचा मोस्ट कंडेन्स्ड फॉर्म त्यांना कुठे भेटणार आहे, मेटाफेज मध्ये. म्हणजे क्लिअर विजिबिलिटी ऑफ द क्रोमोझोम इज ॲट मेटाफेज. मेटाफेजला काय दिसणार आहे, विजिबिलिटी कशी असणार आहे, क्लिअर. So from the scientist point of view, metaphase is the most important phase for the study of the chromosomes. Clear आहे. चला, आणि दुसरी गोष्ट, इथं अजून नवीन स्ट्रक्चर आपल्याला दिसायला लागले, त्याला आपण काय म्हणतो, फायबर्स. मग हे जे काय फायबर्स आहेत, ऍक्च्युअली स्पिंडल फायबर्स. हे स्पिंडल फायबर्स हे क्रोमोझोमच्या सेंट्रोमियरला अटॅच झालेत, बरोबर. क्रोमोझोमच्या सेंट्रोमियरला अटॅच झालेत. सो जे काही क्रोमोझोमच्या सेंट्रोमियरला अटॅच झालेत, ते कसे अटॅच झाले किंवा कशाच्या हेल्पनं अटॅच झाले, सो दे आर अटॅच्ड विथ द सेंट्रोमियर विथ द हेल्प ऑफ अ कायनेटोकोर. काय रे, कायनेटोकोर. म्हणजे ह्याला जर मी झूम केलं तर तुम्हाला हे असं दिसेल, इथं असा कायनेटोकोर दिसेल. द बॉक्स लाईक स्ट्रक्चर इज द कायनेटोकोर. लक्षात ठेवा, कायनेटोकोर. सो दिस इज द मेटाफेज. मग मेटाफेज झाली, मेटाफेज कंप्लीट झाली. मेटाफेज जर कंप्लीट झाली तर परत सेल कशामध्ये जाणार आहे, एनाफेज. कशामध्ये जाणार आहे, एनाफेज. मग एनाफेज मध्ये जर सेल गेली तर तुम्हाला परत हे असंच दिसेल. हे जे काही सेंट्रोझोम्स आहेत ते त्यांच्या ठिकाणी असतील. आता काय झालं असेल, हे जो काय आपला क्रोमोझोम आहे, त्या क्रोमोझोम मध्ये डिव्हिजन झालेलं असेल. काय झालेलं असेल, डिव्हिजन झालेलं असेल. आणि तुम्हाला हे असं दिसेल. मग आता जे काही सेपरेशन झालं ते मला सांगा, सिस्टर क्रोमॅटिड्सचं झालं की नॉन सिस्टर क्रोमॅटिड्सचं झालं. तर लक्षात ठेवा, इन द मायटोसिस. कशामध्ये, मायटोसिस मध्ये, एनाफेज मध्ये सेपरेशन कोणाचं होतंय, कॉपीचं सेपरेशन होतंय. कशाचं होतंय, कॉपी. तर मग इथं जे काय सेपरेशन होतंय, दॅट इज ऍक्च्युअली द सिस्टर क्रोमॅटिड्स. व्हॉट, सिस्टर क्रोमॅटिड्स. मग एनाफेज मध्ये क्रोमोझोम सेपरेट झाले आणि ते आता कुठं चाललेत रे, अपोजिट पोलला चालले. मग एनाफेज झाली.
एवढंच आहे यामध्ये काय सेपरेशन ऑफ सिस्टर क्रोमॅटिड्स अँड दे विल मूव्ह टुवर्ड्स द अपोजिट पोल. यस ओके. चल मग नंतर एनाफेज नंतर काय आहे टीलोफेज. काय आहे टीलोफेज. मग टीलोफेज मध्ये ज्यावेळेस तुम्ही डायग्राम काढताय त्यावेळेस तुम्हाला सेल ही अशी दिसणार आहे. कशी दिसणार आहे अशी दिसणार आहे. आणि टीलोफेज मध्ये परत तुम्हाला डायग्राम असे दिसायला लागले म्हणजे सर इथं तर न्यूक्लियस नव्हताच मग तुम्ही असं डिसअपियर कसं काय करायला लागलाय. नाही मी इथं न्यूक्लियस डिसअपियर करतोय का किंवा मी इथं न्यूक्लियसचं डिसइंटिग्रेशन करतोय का. नाही मी टीलोफेज मध्ये न्यूक्लियस डिसअपियर नाही करत आहे. मी टीलोफेज मध्ये न्यूक्लियस रिअपियर करतोय. इथं काय झाला होता डिसअपियर. मग परत पाहिजे ना आपल्याला तो न्यूक्लियस. मग इथे टीलोफेज मध्ये काय होणार रिअपियर ऑफ द न्यूक्लियस. मग न्यूक्लियस रिअपियर झालाय म्हणजे सोबत गेले होते सोबतच सगळे येणार. मग डिसअपियर कोण कोण झालं होतं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम गॉल्गी ॲपॅरेटस. तर मग इथे रिअपियर कोण होणार म्हणजे इथं रिजनरेशन ऑफ न्यूक्लियर मेम्ब्रेन विथ गॉल्गी ॲपॅरेटस विथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. क्लियर आहे. मग असा सीन दिसत. इथे एक नवीन स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय याला आपण म्हणतो नॉच. कसली नॉच क्लीवेज नॉच. बट the cleavage notch is in the cell of animal cell only. Animal cell मध्ये काय होईल टीलोफेज मध्ये cleavage notch होईल. But if this cell is a plant cell then there is a formation of a cell plate. काय होईल रे cell plate formation होईल. आणि मग नंतर ही cell plate काय होईल जॉईनिंग होईल आणि मग एका सेल पासून किती सेल बनतील रे 2 प्लांट सेल बनतील. म्हणजे cleavage notch formation in case of cleavage notch formation in case of animal cell and cell plate formation in case of plant cell in the टीलोफेज. कशामध्ये टीलोफेज मध्ये. मग टीलोफेज झाली म्हणजे काय झालं न्यूक्लियस सेपरेट झाले. मग टीलोफेज झाली म्हणजे काय झालं कंप्लीशन ऑफ द कॅरिओकायनेसिस. आठवतं काय इथे लिहिलं होतं कंप्लीशन ऑफ कॅरिओकायनेसिस. म्हणजे आता न्यूक्लियर डिव्हिजन झालं कॅरिओकायनेसिस झालं. आपल्याला आता काय करायचंय सायटोप्लाझम डिवाइड करायचंय म्हणजेच काय करायचंय सायटोकायनेसिस करायचंय. मग ही सेल पुढे जाईल आणि एका सेल पासून अशा किती सेल बनतील रे 2 सेल बनतील. आणि यांची प्लॉइडी लेवल काय असेल ही पण 2nच असेल. ही पण 2nच असेल जर आपली मदर सेल ही जर 2n असेल तर. म्हणजे आपली प्लॉइडी लेवल काय झाली मेंटेन झाली. आणि एका सेल पासून किती सेल बनल्या 2 सेल बनल्या. सो मायटोसिस इज अ इक्वेशनल टाइप ऑफ सेल डिव्हिजन. मायटोसिस कशी आहे इक्वेशनल टाइप ऑफ सेल डिव्हिजन आहे. सो दिस इज द ओव्हरऑल मायटोसिस इज. क्लियर आहे राहील लक्षात. बघा प्रोफेस मध्ये काय डिसइंटिग्रेशन ऑफ न्यूक्लियस एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अँड गॉल्गी ॲपॅरेटस. इथे डीएनए दिसतोय का नाहीये म्हणजे कंडेन्स व्हायला लागलाय. मग कंडेन्स झाला कम्प्लिटली कंडेन्स झाला. कुठं झाला मेटाफेज मध्ये झाला आणि कुठं आले इक्वेटोरियल प्लेटला आले. मग नंतर सेल परत पुढे गेली कशामध्ये गेली एनाफेज मध्ये गेली. मग एनाफेज मध्ये काय झालं सेपरेशन ऑफ सिस्टर क्रोमॅटिड आणि ते कुठं मूव्ह होत आहेत अपोजिट पोलला. मग नंतर काय आलं टीलोफेज. मग टीलोफेज मध्ये रिअपिअरन्स ऑफ द न्यूक्लियर मेम्ब्रेन. मग न्यूक्लियर मेम्ब्रेन सोबत अजून कोण कोण डिसअपियर झालं होतं गॉल्गी ॲपॅरेटस अँड एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. मग परत ते काय झाले रिअपिअर आणि इथं नॉच बनली. एनिमल सेल असेल तर क्लीवेज नॉच आणि प्लांट सेल असेल तर सेल प्लेट फॉर्मेशन. व्हेरी गुड बॉय. आणि मग परत टीलोफेज झालं कॅरिओकायनेसिस कंप्लीट. आता सायटोकायनेसिस होणार एका सेल पासून 2 सेल बनणार. सो दिस इज द मायटोसिस. कळतंय कळतंय का चल. तर हे असं मायटोसिस होतं. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण मियोसिस डिटेल मध्ये घेणार आहे. आणि कोणत्या टॉपिक वरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला 100% व्हिडिओ भेटणार. ठीक आहे चला भेटू नेक्स्ट लेक्चर मध्ये. धन्यवाद.